दरम्यान मार्कटवाडी ग्रामस्थांसोबत शरद पवार यांनी चर्चा केली आहे। ईव्हीएम विरोधात मार्कटवाडीतील ग्रामस्थ आक्रमक झाले। जमावबंदीमुळे बॅलेट पेपरवरील मतदान त्यांना रद्द करावं लागलेला होता। आमदार उत्तम जानकर यांची स्टंटबाजी सुरू आहे असा आरोप आता होतोय। तर मार्कटवाडी गावातीलच दुसऱ्या गटानं सुद्धा हा आरोप केलाय। शरद पवार यांच्या सभेला स्थानिक मार्कटवाडीमधील एकही मतदार उपस्थित नाही असा आरोप करण्यात आला आहे। तर गावच्या बाहेरचे लोक आलेले आहेत असा आरोप करण्यात आलाय। त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आपले प्रतिनिधी अभिराज उबाळे यांनी। ईव्हीएमवर मशीनवर दोष देऊन पुन्हा एकदा आपलं अपयश लपवण्याचं पाप पवारसाहेब करतायत। मला वाटतं जनतेला सारं समजलं आहे। किती नौटंकी केली राहुल गांधींनी केली, पवारसाहेबांनी केली किंवा अजून त्यांच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली। महाराष्ट्र नौटंकीला कंटाळला आहे। महाराष्ट्र विकासाच्या बाजूने आहे। महाराष्ट्राला महायुतीकडनं अपेक्षा आहे आणि महायुतीचं सरकार देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्राला प्रचंड ताकदवान आणि महाराष्ट्र हा देशातला क्रमांक 1 राज्य करण्याकरता आम्ही काम करणार आहोत। ज्या पद्धतीने ईव्हीएमचा घोटाळा झालाय, आज मरकटवाडी असेल अशा अनेक मरकटवाडी या महाराष्ट्रामध्ये आहेत जिकडे झालेला आहे आणि लोकांचा उद्रेक आहे आणि त्यामुळे हा उद्रेक रस्त्यावरती उतरणार आहे हे निश्चित आहे। महाराष्ट्रामध्ये अनेक मार्केटवाड्या आता समोर येतील। केवळ मार्केटवाडी आज पुढे आली आहे, पण त्यांच्या रूपाने अनेक या राज्यामधील गावं असतील, शहरं असतील जिथे अशा पद्धतीची परिस्थिती झाली आहे आणि हळूहळू हा उद्रेक एवढा वाढेल की याचा प्रचंड मोठ्या प्रमाणात उद्रेक रस्त्यावरती तुम्हाला दिसेल। मनसेच्या एका उमेदवारांनी सांगितलं की माझ्या घरामध्ये एवढी मतं होती, तेवढी मतं मला मिळाली नाहीत। त्यामुळे ह्या गावात एकमुखी गाव माझ्या पाठीमागे यापूर्वी होतं, या निवडणुकीमध्ये देखील होतं, म्हणून प्रत्यक्षामध्ये मतं ती केली कुठे हा जो संभ्रम त्यांच्या मनामध्ये होता। खरं म्हणलं तर मी मार्कटवाडी ग्रामस्थांचं मनापासून अभिनंदन करेन की या अतिशय महत्त्वाच्या प्रश्नामध्ये त्यांनी पुढाकार घेतला आणि तो पुढाकार हा केवळ मार्कटवाडीसाठी नाही, महाराष्ट्रासाठी नाही, तर देशाच्या ईव्हीएम संदर्भामध्ये ज्या आक्षेप आहेत, लोकांच्या तक्रारी आहेत, राजकीय पक्षांचं म्हणणं आहे, त्याला बळ देणारा निश्चित आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।